नमस्कार, दीपास कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात, आणि तेही न वाफवता. छान बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये नरम टेक्स्चर येईल. चला तर मग सुरू करूया. इथे मी 3 कप कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर अशी भरून भरून घ्या कपमध्ये. अगदी उथळ घेऊ नका. जेवढी कोथिंबीर जास्त राहील तेवढी आपली वडी छान होईल आणि वडीची चवही छान लागते. बघू शकता, छान भरून घ्या कोथिंबीर. अगदी परफेक्ट प्रमाण घ्या आणि तुमची वडीही परफेक्ट बनेल. 3 कप घेतलेले आहे. आता एका बाउलमध्ये मी 1.5 कप बेसन घेतलं. अगदी 3 कप कोथिंबीरला 1.5 कप बेसन. अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा मीठ. मी इथे आधीच घातलेलं आहे, त्यामुळे नंतर आपल्याला घालायचं काम नाही. आणि ते थोडं थोडं पाणी टाकत आपण छान मिश्रण बनवून घेऊ. पातळ मिश्रण बनवायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत एकसारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या बनणार नाही आणि आपलं मिश्रण मिक्सही छान होते. हळूहळू सर्व मिक्स करून घ्या. बरोबर 1.5 कप पाणी लागलेलं आहे मला इथे. 1.5 कप बेसनाला 1.5 कप पाणी मान घ्या, म्हणजे परफेक्ट वडी येईल. बघू शकता पातळसं असं मिश्रण झालं आहे. आता याला बाजूला ठेवून देऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. मिरचीचे प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे. जाडसर वाटण करून घेऊ, म्हणजे टेस्ट येईल छान. तिखट तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकता. 1-2 मिरच्या कमीही करू शकता, आणि तिखट खाणार असाल तर तेवढं प्रमाण बरोबर आहे. आता मी 3 चमचे तेल घेतलं आहे. याच्यात आपला ठेचा टाकून देऊ आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट इथे नाही घातलं तरी चालेल, आणि 3 चमचे तीळ. तिखट प्रमाणानुसार घ्या. तुम्ही तिखट खाणार असाल तर हे प्रमाण योग्य आहे. आपण इथे मीठ नाही घातलं. मीठ आपण मिश्रणामध्ये आधीच घातलेलं आहे. आणि आपलं सर्व कोथिंबीर घालून देऊ. आणि सर्व एकसारखं मिक्स करून घेऊ. बघू शकता छान नरम झाली आहे कोथिंबीर. आता आपण ते बेसनाचं मिश्रण केलं होतं ते घालून देऊ आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. फ्लेम इथे मी थोडीशी मीडियम ठेवलेली आहे आणि एकसारखं छान मिक्स करायचं. अगदी 4 ते 5 मिनिटात आपलं सर्व मिश्रण एकजीव होऊन जाईल. बघू शकता थोडंसं घट्ट आलेलं आहे. अगदी 1-2 मिनिट झाले की आपलं सर्व एकसारखं बघा किती घट्ट आलेलं आहे. बस असंच टेक्स्चर हवं आहे आपल्याला. बस एवढा घट्टपणा हवा आहे. आणि आता गॅस बंद करून द्यायचा, कारण नंतरही थोडंसं थंड झाल्यावरती आणखी घट्ट येते. एका भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे. इथे कोणतेही भांडं घेऊ शकता तुम्ही, ताटही घेऊ शकता. आता सर्व मिश्रण याच्यात टाकून देऊ. बघू शकता घट्टपणा आलेला आहे.
आणि गरम असतानाच सर्व मिश्रण टाकून द्यायचं, म्हणजे छान सेट होऊन जाते. नंतर थंड होऊन जाईल तर ते बरोबर सेट नाही होईल. गरम गरम पसरून द्यायचं आणि एका वाटीने वगैरे त्याला छान प्रेस करून घ्यायचं, एकसारखं सेट करून घ्या. मग नंतर थंड झाल्यावर ते व्यवस्थित सेट नाही होईल. आणि याला थंड करण्यास असंच थोड्या वेळ ठेवून द्यायचा, अर्धा तास. हे आपलं सर्व मिश्रण घट्ट झालं आहे. आता याला काठाकाठाने काढून घेऊ. आणि हे उलटं करून तर थोडंसं प्रेस करायचं. बघू शकता छान शेप आलेला आहे. आता याच्या वड्या पाडू शकता, नाही तर कोणताही शेप देऊ शकता. मी इथे पहिले सर्कल शेप दिला आहे. 2-3 वड्या मी सर्कल शेपमध्येच काढल्या आहे, पण थोडासा जास्त मोठा आकार होता त्यामुळे मग मी चौकोनी शेपमध्ये टाकल्या. तुम्हाला हवा असल्यास कोणताही शेप देऊ शकता, काहीच हरकत नाही. आता त्याच्या छान वड्या पाडत आहे. छान आपल्या चौकोनी शेपमध्ये वड्या तयार झाल्या. आता इथे तेल गरम झालेलं आहे. आधी गरम तेल करायचं आणि मग त्याला फ्लेम कमी करून घ्यायची. हे गरम आहे, त्याला तळलं तर मग वरचा भाग जास्त लवकर हे होईल, शिजून येईल आणि आतमध्ये कच्चे राहतील. आणि थंड तेलामध्ये तळलं तर मग त्या वड्या तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी तेल गरम होऊ द्यायचं सुरुवातीला आणि मग कमी फ्लेमवर तळून घ्यायच्या. 1 मिनिट बिलकुल त्याला हलवायचं नाही. 1 मिनिटानंतर थोडंसं पसरून घ्यायचं. वड्या तळायला आपल्याला 3-4 मिनिट लागून जाईल. अगदी लो फ्लेमवर तळायचे आहे, म्हणजे आतमध्ये छान शिजून जातात त्या. तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता. मी इथे तळून घेतले आहे. बघू शकता आपली वडी तयार झाली आहे. थोड्याशा गोल्डन ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्या, म्हणजे नंतरही त्या थोड्याशा कलर बदलतात थंड झाल्यावर. बघू शकता आपली वडी तयार झाली आहे. आता सर्व काढून घेऊ वड्या. आता इथे तेल एक वेळ तापायला ठेवू. तेल तापलं की परत आपण दुसरी बॅच तळायला घेऊ. गरम तेलातच टाका, नाही तर वड्या उठू शकतात. बघू शकता आपली दुसरी बॅच तयार झाली. अगदी वरून छान कुरकुरीत टेक्स्चर येते आणि आतमध्ये थोड्याशा नरम येतात. छान लागते, टेस्ट एकदम टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा. ही पद्धत अगदी सोपी आहे, वाफवण्याचं काम नाही. बघू शकता छान वडी आपली तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. कशी झाली मला नक्की सांगा.